नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो। आज आपण एका अशा विषयाबद्दल जाणून घेणार आहोत जो प्रत्येक घराशी, प्रत्येक कुटुंबाशी आणि प्रत्येकाच्या सुखसमृद्धीशी संबंधित आहे। आपल्या घराची पूर्व आणि उत्तर दिशा योग्य असेल तर मिळतात हे अद्भुत फायदे। ही आहे खूप महत्त्वाची वास्तुशास्त्रानुसार माहिती। अनेक लोक घर बांधताना किंवा नवीन घर घेताना एकच प्रश्न नक्की विचारतात, घराची दिशा कोणती? घर कुठल्या दिशेचं घ्यावं? घराची पूर्व दिशा आणि उत्तर दिशा आपल्यासाठी योग्य आहे का? काही लोक तर यासाठी वास्तुतज्ञाचा सल्लासुद्धा घेतात। पण खरंच पूर्व आणि उत्तर दिशा योग्य असण्याचे नेमके काय आहेत फायदे? या दिशांमुळे आपल्या घरामध्ये काय काय बदल होतात आणि या विषयाकडे आपण कसे पाहावे? तर चला मित्रांनो, याबद्दल सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया। सर्वप्रथम पूर्व दिशेबद्दल आपण बोलूया। पूर्व दिशा म्हणजे सूर्योदयाची दिशा। सकाळचा सूर्यप्रकाश घरात येत असल्यास घर उजळून निघते। नैसर्गिक प्रकाशामुळे घरातील वातावरण अधिक प्रसन्न वाटू शकते। सकाळचा सूर्यप्रकाश हा अनेकांना दिवसाची सकारात्मक सुरुवात करण्यास मदत होते। वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशा ज्ञान आणि ऊर्जा आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक मानलं जातं। त्यामुळे अनेक पारंपरिक वास्तुमतामध्ये पूर्वेकडून प्रकाश आणि हवा येणे हे शुभ मानले जाते। तर बघा मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया उत्तर दिशेबद्दल। वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही समृद्धी आणि प्रगतीशी जोडली गेलेली आहे। त्यामुळे अनेक जण घरातील उत्तर बाजू स्वच्छ किंवा मोकळी आणि प्रकाशमान ठेवण्याचा सल्ला देतात। तर पारंपरिक मान्यतेनुसार ही दिशा खूप शुभ मानली जाते। मात्र हे लक्षात ठेवणे इतकेच महत्त्वाचे आहे की आर्थिक प्रगती केवळ घराच्या दिशेमुळे होत नाही, तर आपले शिक्षण, मेहनत आणि योग्य निर्णय आणि बचत आणि नियोजनाची भूमिका आपल्यामध्ये ते अधिक असणे महत्त्वाचे आहे। आपल्या घरामध्ये नैसर्गिक प्रकाश, हवेशीरपणा असल्यास राहणीमान अधिक आरामदायी होऊ शकतो। त्यामुळे शक्य असल्यास खिडक्या स्वच्छ ठेवणे, घरात हवा खेळती राहील याची काळजी आपण घेणे, स्वच्छता राखणे फायदेशीर ठरते। अनेक लोक विचारतात की जर पूर्व आणि उत्तर दिशा योग्य नसतील तर काय करावे? याचे सरळ उत्तर म्हणजे घाबरण्याचे काही कारण नाही। प्रत्येक घराची रचना, परिसर, हवामान आणि इतर अनेक गोष्टींपासून वेगवेगळ्या असतात। वास्तुशास्त्रानुसार हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे। तो प्रत्येक परिस्थितीत हमखास परिणाम देतो, जसे की म्हणजे वैज्ञानिकरित्या सिद्ध झालेले नाही। त्यामुळे कोणताही निर्णय घेताना वास्तूसोबतच घराची रचना, नैसर्गिक प्रकाश, वायुवीजन, सुरक्षितता आणि आपल्या गरजा यांचाही विचार करणे आवश्यक आहे। जर तुमच्या घराची पूर्व आणि उत्तर दिशा चांगली असेल तर घर स्वच्छ ठेवा, सकाळचा प्रकाश तुमच्या घरामध्ये येऊ द्या, अनावश्यक वस्तूंचा पसारा कमी करा आणि घरामध्ये असलेल्या वस्तू सकारात्मक वातावरण निर्माण करा। लक्षात ठेवा, कोणत्याही घराचे खरे सौंदर्य आणि समृद्धी त्या घराच्या माणसाच्या प्रेमात, परस्पर आदरात आणि चांगल्या सवयींमध्ये असते आणि कष्टामध्ये असते। बघा मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार अनेकांसाठी श्रद्धा आणि परंपरेचा विषय आहे। त्यातील काही गोष्टी जीवनशैली संबंधित व्यावहारिक फायद्याशी जुळतात, तर काही गोष्टी पारंपरिक मान्यता आहेत। त्यामुळे त्याकडे संतुलित दृष्टिकोन पाहणे खूप महत्त्वाचे आहे। जर तुम्ही नवीन घर बांधत असाल किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर योग्य प्रकाश, हवा आणि सुरक्षितता आणि सोयी यांना प्राधान्य द्या। यामुळे घर अधिक सुखकर आणि आरोग्यदायी बनू शकते। पूर्व आणि उत्तर दिशा योग्य असेल तर घरासाठी काय काय फायदे होतात? तर बघा, पूर्व दिशा म्हणजे आपली सूर्योदयाची दिशा। आपल्या घरामध्ये सकाळचा सूर्यप्रकाश भरपूर येऊ शकतो। घरातील वातावरण प्रसन्न आणि सकारात्मक राहते। आरोग्यासाठी सकाळचा सूर्यप्रकाश लाभदायक मानला जातो। आपल्या घरामध्ये उत्साह, आनंद आणि चैतन्य टिकून राहण्यास मदत होते। उत्तर दिशा वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा धन आणि समृद्धीशी जोडली जाते। आपली आर्थिक प्रगती आणि नवीन संधी मिळण्याचे मार्ग मोकळे होतात। घरातील वातावरण शांत आणि संतुलित राहण्यास मदत होते। व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीसाठी ही दिशा खूप शुभ मानली जाते। हे सर्व वास्तुशास्त्रातील पारंपरिक समजुतीनुसार आधारित आहे। प्रत्यक्षामध्ये
घरातील आनंद, आरोग्य आणि आर्थिक प्रगती यावर कुटुंबातील सदस्याचे प्रयत्न, नियोजन आणि जीवनशैली यांचा अधिक प्रभाव असतो. जर घराची पूर्व आणि उत्तर दिशा योग्य असेल तर वास्तुशास्त्रानुसार त्या शुभ मानल्या जातात. मात्र स्वच्छता, भरपूर नैसर्गिक प्रकाश, हवेशीर वातावरण, कुटुंबातील प्रेम व सकारात्मकता व कोणत्याही घराची सुखसमृद्धीसाठी तितकेच महत्त्वाचे आहे. तर बघा मित्रांनो, मला आशा आहे की पूर्व आणि उत्तर दिशेबद्दलची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन उपयुक्त विषयासोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.